असेल तेव्हा तुमची माझी दुश्मनी सोडून एकत्र करायचं. मुळात धर्माच्या चांगल्या कामात भांडणं चालू जप करू नका. दीड तास देव काय चोळतो. दीड तास देव चोळू नका. मग काय करा. साधन करा. किती करा. साधन तरी हे साधन तरी हे श्रावण लागलाय रविवारी 5 वाजता. भक्ता हो भक्तांनी काय का कीर्तनाला आले. श्रावण लागला रविवारी 5 वाजता. यानं खांड खाली रात्री 8 वाजता. याला जुलाब झाला पहाटे 5 वाजता. आणि तोच भस्म लावून हिंडतो. ओम नमः शिवाय. हलकट क्वालिटीचा. आता महिनाभर काही अरे श्रावणातच खाल्लं ना. आणि कोरोनामध्ये एक झाले माझं. दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली. कोरोनामध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली का. आज ह्या डॉक्टरांमुळे कसं बी एवढ्या समाजाला 4 गोष्टी चांगल्या ऐकायला मिळाल्या. म्हणजे ह्या 1.5 वर्षामध्ये कीर्तन बंद झाली. भजनं बंद झाली. लोकांच्या कानावर चांगलं पडलंच नाही. आज 1.5 वर्षातून तुम्हाला हा लाभ झाला. मी म्हणतो इंदुरीकर किती हलकट असू द्या पण 2 तासामध्ये तुमचं 70% दुःख मी अर्थ केलं. इथं काळात तुम्ही मला नाराज म्हणा पण हे मुद्दे काळाची. आज लोकांना चांगलं ऐकायला न मिळाल्यामुळे दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली. चोऱ्या करणाऱ्यांची संख्या, मांसाहार करणाऱ्यांची संख्या. अजून 1 वर्ष जर कीर्तन बंद राहिले तर माळकरीच राहणार नाही. हा विनोद नाही. काही झालं ते कीर्तनाची ताकद वेगळीच आहे. असं कसं आज तुमच्या डोक्यातला सगळा खटका गेला. आणि एक खरं सांगतो मला या 6 महिन्यामध्ये तुम्ही मी गायक वादक सगळे महाराज मंडळीने नको ते दुःख भोगले. बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही मला. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बहीण गेली, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाचा तरी मित्र गेलाय. महाराज गावांमध्ये पाहवत नव्हतं अशी माणसं जाळली गेली. नाही झाली. एका गावानं 30 अंत्यविधी पाहिजे. नाही पाहिजे. अरे ती कुणाची तरी आई आहे. आणि त्या अंत्यविधीत मुलगा पाणी पाजायला नव्हता, भाऊबंद जाळायला नव्हते का घरातली माणसं दाळलेला नव्हते. काय दुःख काढलं आपण. आणि हे दुःख आपल्या नशिबी कधी येऊ नये म्हणून तरी भजन करा. आता तरी तरुण पोरं चांगली वागा. अरे दारू पिऊन होऊन कार्यकर्ते होऊन पुढे सुधाराल का तुला. मराल एवढं मराल. बंगली अंडरपॅन्टला वा झाला तू गटवळ. हा विनोद नाही. शिकवलंय देवाने. नाही शिकवलं. संकट मोठं काढलं ना. रक्ताचे नाते संपलेत. बहिणीचा पती गेला तर बहिणीच्या दारात भाऊ गेला.
3 वाजता डॉक्टरचा फोन आला, तुमचे वडील गेले पहाटे. एकुलता एक पोरगा आहे, त्याला 500 एकर जमीन आहे. तो पोऱ्या काय म्हणला डॉक्टर, डॉक्टर साहेब इतक्या रात्री येऊन मी काय करू, तुम्हीच तुमच्या पद्धतीनं. किती एकर जमीन, 500 एकर जमिनीच्या बालकाला एकुलता एक पोरगा आहे, पण तो सुद्धा पाणी पाजायला आला नाही. याच्यापेक्षा तुम्हाला देवाने काय झटका आहे. तुम्ही खुशाल मूर्खासारखं कोरोना झाल्यापासून लोक दारू प्यायला लागली, नको बोकडे खाय, मटण खाय, तुम्हाला झालंय काय नक्की. अरे एवढे थोबाला कोटली शोभा द्या का. अरे काही लाज आबरू काही नाही. आपलं वय काय आहे, आपलं उत्पन्न काय आहे, शोभत आहे का काही. आपलं वय काय आहे, आपलं उत्पन्न काय आहे. 70,000ची गाडी आणि 30,000चा मोबाईल, ₹1,00,000ची मोटरसायकल धाब्यावर लावतात लोक, चावी फिरीत देवळासारखे धाब्यावर जाते लोक. आणि तुम्ही लाजा ऐकल्या पुढं वरच्या त्यानं दारू पिली गटरांशाला आणि एक जण लगेच बसलं, वाकलं खाली लगेच. अहो ते सरळच होईना असं. घरच्याला वाटायला बोकड्या बिकडा साठला का काय काय करा असं. डॉक्टर म्हणले काहीच नाही झालं, फक्त त्याने काही पायजमेच्या बटनात शर्टाच बटन काय करावं. बांधवली एक धोत्रावाला डॉक्टरने गेलो. डॉक्टर त्याची फॅमिली होती, फॅमिली म्हणजे तोच. ते गेले डॉक्टरला म्हणले, डॉक्टर साहेब आपल्याला जरा कणकण होता. डॉक्टर म्हणले झोपा. इंजेक्शन मारलं, उठले. तो म्हणला डॉक्टर साहेब 60 वर्ष तुम्ही मला इंजेक्शन मारता, पण आजच्या इंजेक्शन सारखं इंजेक्शन नाही. डॉक्टर दारू पित होते. लोक म्हणायचे पिणं का झालं, पण गुण येतोय ना, ते चांगलं 90 मारायचं. ते म्हणजे एवढे इंजेक्शन दिले तुम्ही मला, पण आजच्यासारखं पॉवरफुल इंजेक्शन नाही. मला टोचल्यासारखं काही वाटलंच नाही. डॉक्टर म्हणले अहो मी ते धोत्रातच दिलं, टोचलंच नाही. काय म्हणावं महाराज. दारुडे इष्टीचा डबादर झाले. इष्टी त्याला मागून सगळं खरं डायव्हर शेजारी गेलं पुढून, ते बेडचं बॉक्स राहते एसटी ते घेऊन बसलो. एसटी बरीच लांब गेली. ते ड्रायव्हर कडनं गेले चहा प्या, हे बसूनच राहिले. तिकून आले, ड्रायव्हर बसलं गाडी चालू करत, घेरच सापडला. ड्रायव्हर इकडं पाय तिकडं पाय. तो दारूला तुम्हाला काय पाहता तुम्ही, ते म्हणले घेर पुढे. तो म्हणला मी गाडी चालू झाल्यापासून पाहतोय, तुम्ही त्याला पुढे नेते मागं आणताय, तुमच्याच्यानं काय तो उपसाद. 20 किलोमीटर गाडी गेली तरी तुम्हाला उपसलं नाही. तुम्ही चहाला गेल्यावर मी उपसूनच टाकला. जाऊ नका. एक भोंगळा दारुडे असतेला भोंगळा थोडा मोकळा सिग्नल लाईन टाकून, आणि एक लंगोटी लावेल आला. लंगोटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. दोन दारुडे रस्त्याने डुलत आले, तीवर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री म्हणा, दुसरा म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामा देत नाही. काय करते हलकट. पौर्णिमा होती आता 5-6 दिवस झाले, नागराक्षी पौर्णिमा. 2-4 बेवडे दारू केले कॉलेजची मागं. आर्टला होते, एक कॉमर्सला होतं, एक सायन्सला होतं. भिकारी बापाची पैदास फुल पेरे. आणि
धाब्यावरून निघले रस्त्याने झाले एका लगबीत लागली त्याने चैन खुलली लगबी सुरू केली पौर्णिमा होती वर चंद्र होता खाली विहीर होती त्याला विहिरीत चंद्र दिसला तो म्हणला चंद्र विहिरीत पडला चंद्रच पडला विहिरीत दुसरा म्हणला चंद्र विहिरीतून काढलाच पाहिजे जगाच्या कल्याणा संताच्या मुतलं वाक्यात तिसरा म्हणला प्रयोगाशिवाय विज्ञान नाही तो गेला बादलींवर खाली घेऊन आला चंद्र काढाय बादली सुटली पाण्यानं भरल्यामुळे ती जड झाली यांनी त्याला झटका दिला ती गुतली कपरी यांनी न्याक लावून ओढली आणि टापकन द्वार खात तुटलं उताने पडले माग एक पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला अशी एकत्र करून मग रामकथा काय अरे बाबा दोनच साधन करा पर श्री आणि पर धान श्री म्हणजे खेळ नाही गावात हसली तर माणूस जमिनी किती वर आहे बिडी नाही राहिली रे श्री आहे भाऊ कापड दुकाना पुढे प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते